भारतामधील आघाडीची व्यवसाय ऑटोमेशन सॉफ्टवेअर कंपनी टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडने आपले नवे सॉफ्टवेअर टॅली प्राईम 6.0 ठाणे येथे भव्य कार्यक्रमात लॉन्च केले। यावेळेला कंपनीचे संचालक समीर दीक्षित आणि भारतामधील व्यवसाय प्रमुख जॉइस रे यांनी उपस्थितांना सॉफ्टवेअरचे वैशिष्ट्यपूर्ण फायदे आणि तांत्रिक माहिती दिली। टॅली प्राईम 6.0 मध्ये आर्थिक सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले। एंड टू एंड एन्क्रिप्शन्स, मल्टीलेयर सुरक्षा व्यवस्था आणि रिअल टाइम फ्रॉड डिटेक्शन यांचा समावेश यामध्ये करण्यात आला। यामुळे वापरकर्त्यांना सुरक्षित बँकिंग व्यवसायाची खात्री मिळणार आहे। टॅली हे सॉफ्टवेअर मुख्यतः व्यवसायामधील आर्थिक व्यवहार, जीएसटी गणना, पगार व्यवस्थापन, इन्व्हेंटरी कंट्रोल आणि फायनान्शियल रिपोर्टिंग यासाठी प्रसिद्ध आहे। टॅली प्राईम 6.0 च्या माध्यमातून कंपनी ग्राहकांच्या आर्थिक डेटाची परिपूर्ण माहिती, सुरक्षितता आणि गोपनीयतेची हमी देत आहे। या नव्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, उद्योजकतेला चालना, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि देशाच्या जीडीपी मध्ये भर घालण्यासही टॅली सोल्युशन्स महत्त्वाची भूमिका बजावत आहे, अशी माहिती उपस्थितांनी दिली आहे। टॅली प्राईम हा एक टॅलीचं बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर प्रोडक्ट आहे, फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे आपला। त्याच्यामध्ये आज आपण टॅली प्राईम रिलीज 6 लॉन्च केलेलं आहे। टॅली प्राईम रिलीज 6 मध्ये कनेक्टेड बँकिंग हा खूप इम्पॉर्टंट फीचर, जो खूप वर्षापासून कुठल्याही SME फार इम्पॉर्टंट फीचर होता, तो आपण इन्क्लूड करतोय। त्याच्या व्यतिरिक्त नवीन नोटिफिकेशन प्रमाणे, जीएसटी नोटिफिकेशन प्रमाणे HSN समरीमध्ये जेव्हा जी गरज होती, जी या महिन्यात गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशनमध्ये आलेलं आहे की HSN मध्ये B2B आणि B2C ची रिक्वायरमेंट आहे समरीची, ती याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे। आणि ती आजच्या तारखेला टॅली प्राईम फक्त असं एक टॅली प्राईम रिलीज 6 असं एक व्हर्जन आहे की ज्याच्यामध्ये ती अवेलेबल आहे। आणखीन त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अदर दॅन कनेक्टेड बँकिंग जे आपण ॲक्सिस आणि कोटक सोबत केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 140 बँकेचं ऑफलाईन रिकन्सिलेशन अवेलेबल आहे। ओल्ड टॅली आणि न्यू टॅलीमध्ये काय फरक आहे, काय लेटेस्ट? दर रिलीजमध्ये आपण ॲडव्हान्स फीचर्स त्याच्यामध्ये ॲड करत राहतो। कस्टमरला फॅसिलिटी असते की कस्टमर जुन्या रिलीजपासून नवीन रिलीजमध्ये शिफ्ट होऊ शकतो। आणखीन प्रत्येक रिलीजमध्ये नवीन काही अशा रिक्वायरमेंट असतात कस्टमरच्या बिझनेसला स्मूथली रन करण्यासाठी, त्या रिक्वायरमेंट्स आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करत राहतो। तर जसं याच्या आधीच्या रिलीजमध्ये आपण ई-वे बिल, कनेक्टेड ई-वे बिल, इनव्हॉइसिंग, जीएसटीचे रिटर्न फायलिंग आहे किंवा क्लाउड ॲक्सेस आहे किंवा असोसिएशन विथ व्हॉट्सअप जे होतं, त्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहोत। त्याच याच्यामध्ये टॅली प्राईम रिलीज 6 मध्ये आपण कनेक्टेड बँकिंगचा फीचर ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये। तर प्रत्येक थोड्या महिन्यांनंतर आपण एक नवीन फीचर ॲड करतो प्रॉडक्टमध्ये, सो दॅट इट मेक्स लाईफ ऑफ SME सिम्पलर। ही कन्सेप्ट कशी झाली अपडेटेड, AI बेस्ड मध्ये का? दिस इज API बेस्ड, म्हणजे दोन्ही बँकांचे API सोबत आपण कनेक्टेड आहे, API थ्रू कनेक्टेड आहे। याच्यामध्ये रिपोर्ट्समध्ये आणखीन याच्यामध्ये एरर फ्री असतात पूर्ण। याच्यामध्ये आपण ग्राहकांना सगळ्यात मोठा फायदा आहे की जेव्हा कुठल्याही बिझनेसला बँकिंग आणखीन बुक्स ऑफ अकाउंट्स या दोन गोष्टींमध्ये खूप डिफरन्स राहतो आणि तो डिफरन्स मॅनेज करण्यासाठी किंवा तो डिफरन्स कमी करण्यासाठी त्यांना खूप वेळ द्यावा लागतो। म्हणून मॅन्युअल एंट्री जी बँकिंगमध्ये जी असते, ती मॅन्युअल एंट्री त्यांना बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये करावी लागते। पण जेव्हा आपण ऑटो बँक रिकन्सिलेशन पाहतो, जे फीचर सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे टॅली प्राईम रिलीज 6चं, त्या फीचरमध्ये तुम्ही बँक स्टेटमेंट ऑटोमॅटिकली डाउनलोड करून अपलोड करू शकता टॅली प्राईममध्ये। आणखीन ते जे रिकन्सिलेशन ज्याच्यासाठी नॉर्मली पुष्कळ वेळ लागतो, तो ॲट अ क्लिक अवेलेबल राहतो। आणखीन दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो आपल्याला एकदम समोर ब्लू कलरमध्ये दिसून येतो। रिकन्सिलेशन लगेच समोर आउटपुट येतं, इन अ फ्लॅश ऑफ अ सेकंड।